हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ज्या गोष्टीची सगळेच विद्यार्थी खूप जास्त आतुरतेने वाट बघत होते, जो रिव्होल्युशनरी क्रांतिकारी असा घडलेला अल्फा कोचिंगचा हा जो प्रवास आहे, या सगळ्या प्रवासातून सगळ्यात चांगल्या चांगल्या गोष्टी आतापर्यंत अल्फा कोचिंग आपल्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणजे काय, ही अव्हेंजर बॅच 1 कंप्लीट बँकिंगसाठी सोल्युशन असलेली अव्हेंजर बॅच 1 ही तुमच्यासमोर मी घेऊन येतोय. या बॅचमध्ये काय काय फीचर्स असणार आहेत, कशा कशा पद्धतीने बॅच रन होणार आहे, कोण कोण फॅकल्टीज असणार आहेत, एक कॉम्पॅक्ट पॅकेज ज्याच्यामध्ये 5 विषय, 5 स्ट्रॉंग फॅकल्टीज या ठिकाणी तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की या बॅचेसचे असलेले सॅलियंट फीचर्स जे आहेत हे फार एक्साइटिंग असणार आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काहीतरी नवीन महाराष्ट्रामध्ये रिव्होल्युशनरी तुम्हाला या बाबतीत बघायला मिळणार आहे. तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आज ज्या दिवशी मी या बॅचची अनाउन्समेंट करतोय, रेकॉर्डिंग करतोय, तो दिवस म्हणजे मराठी भाषा गौरव दिन. माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. मराठीचा हा जो झेंडा आहे तो अटके पार गाडणाऱ्या सर्वच मराठी भाषिकांना, सर्वच मराठी बांधवांना खूप खूप शुभेच्छा. आणि सुरुवात करूयात या अव्हेंजर बॅच 1 च्या एक्साइटिंग प्रवासासाठी. तो सगळ्यात पहिल्यांदा सर, ही बॅच नेमकी चालू कधी होणार आहे? ही बॅच चालू होणार आहे 12 मार्च 2026 रोजी. 12 मार्च 2026 ये तारीख मत भूलना संग्राम. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगून देतो, ही बॅच मॉर्निंग बॅच असणार आहे. त्यामुळे जेवढेही ग्रॅज्युएट्स, अंडर ग्रॅज्युएट जे विद्यार्थी आता ग्रॅज्युएट होणार आहेत, जे विद्यार्थी फायनल इयरचे आहेत, ते ही बॅच करू शकतात. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, की आता ही बॅच आम्ही जॉईन का बरं करावी, याचं कारण मी सांगतो सुरुवातीलाच व्हिडिओच्या. परीक्षा ज्या आहेत, आयबीपीएसचं जे कॅलेंडर आहे ते अनाऊन्स झालेलं आहे. आणि बँकिंगच्या या वर्षभरात होणाऱ्या सगळ्याच परीक्षा ह्या नेहमी होणाऱ्या टेंटेटिव्ह कॅलेंडरपेक्षा यावर्षी त्या परीक्षा अलीकडे आलेल्या आहेत. त्यामुळे जसं ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट असतील तर आयडीबीआय ची परीक्षा, त्याच्यानंतर बाकीच्या नॅशनलाइज बँकांच्या परीक्षा, आयबीपीएस एएफओ ची परीक्षा, आयबीपीएस पीओ ची परीक्षा, क्लरिकलची परीक्षा, एसबीआय ची परीक्षा, त्याच्यानंतर इन्शुरन्स सेक्टरच्या परीक्षा, या सगळ्याच परीक्षा या किंबहुना थोड्या अलीकडे आलेल्या आहेत. त्यामुळे अर्ली स्टार्ट, अर्ली फिनिश आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सिलेक्शन घेण्याचा खूप चांगला चान्स तुमच्या समोर आलेला आहे. त्यामुळे ही बॅच सुरुवातीलाच मी सांगतोय, ग्रॅब करायला विसरू नका. कारण परीक्षा अलीकडे आलेल्या आहेत, सुरुवात लवकर केली. आणि ही बॅच योग्य का आहे, कारण सुरुवात लवकर केली तर तुम्हाला बॅच लवकर संपवता येईल, तेवढी चांगली प्रॅक्टिस करता येईल आणि एक्झामला ऍक्च्युअली तुम्हाला अपियर होता येईल. म्हणून ही बॅच अवश्य जॉईन करावी. बघूयात या बॅचचे असलेले सगळे सॅलियंट फीचर्स. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की ही बॅच जी चालू करतोय आपण, आणि मला वाटतं की ही मला सांगायची गरज नाहीये, की महाराष्ट्राच्या बँक कोचिंग इन्स्टिट्यूटच्या सगळ्याच ठिकाणी किंवा बँकिंग इंडस्ट्रीमध्ये, बँकिंग कोचिंग इंडस्ट्रीमध्ये खरंच एक अप्रतिम रिव्हॉल्युशन जे आहे, हे अल्फा कोचिंगच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे याच रिव्हॉल्युशनरी पार्टचा तुम्ही सुद्धा एक भाग व्हावा. बरोबर आहे का? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत सुद्धा सांगायचं झालं तर म्हणजे पारतंत्र्यात आपण त्या ठिकाणी जगत होतो आणि स्वतःचं स्वराज्य, सुराज्य आणि लोकांसाठीचं लोककल्याणकारी राज्य करण्याचा विचार सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या मातीत आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन केला होता. त्यामुळं महाराष्ट्रातील बँकिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एक खरंच खूप मोठा रिव्हॉल्युशनरी निर्णय या ठिकाणी येत्या वर्षभरात हा सिद्ध होणार आहे. आणि हे तुम्हाला येत्या वर्षभरात येणाऱ्या निकालांवरून, विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियांवरून तुम्हाला हे नक्कीच कळेल. कारण महाराष्ट्रातील टॉप मोस्ट फॅकल्टी एकत्रित येऊन ह्या सगळ्या गोष्टींना अतिशय स्वस्त दरात विद्यार्थ्यांच्या ओरिएंटेशननी, विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला देत आहेत. बघूयात काय काय आहे. मोस्ट रिव्हॉल्युशनरी डिसिजन जो आहे तुम्हाला या ठिकाणी दिसेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, की बँकिंग सेक्टर मधला, बँकिंग कोचिंग सेक्टर मधला हा एक नवीन इरा, नवीन पर्व, बरोबर आहे का, तुम्हाला चालू होताना या दिवशी दिसेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, त्या दिवशी कोणीतरी मला एक कमेंट टाकली होती, की सर रिश्ता वही लेकिन सोच नाही. याच पद्धतीनं तुम्हाला अल्फा कोचिंग हे पुढे घेऊन जाताना या ठिकाणी दिसेल. बरं, जाऊया पुढे आपण थोडंसं आता. सर, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, ही बॅच कम्प्लिटली ऑनलाईन पद्धतीने असेल. तुम्ही घर बसल्या, तुम्ही कॉलेज करत आहेत, तुम्ही मॅरिड आहेत, तुम्ही होम मेकर आहेत, तुम्ही एखादा जॉब करत आहेत, प्रायव्हेट जॉब करत आहेत, पण मला बँकिंगची तयारी करायची आहे, येणाऱ्या नंबर ऑफ वॅकन्सीज सगळ्यात जास्त दिसतात, सॅलरी सगळ्यात चांगली दिसते, सामाजिक प्रतिष्ठा मला चांगली दिसते, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की एक लवकरात लवकर कमी सिलेबसचं प्रिपरेशन करून कन्सिस्टंट वर्षभर परीक्षा मला देता येतात, या पद्धतीनं मला जॉब पाहिजे आहे. तर ही ऑनलाईन बॅच घर बसल्या तुम्ही जिथे कुठे आहात तिथून तयारी तुम्ही सुरू करू शकता. ही बॅच कम्प्लिटली ऑनलाईन असेल. सर, या बॅचचा टायमिंग काय असेल? बॅचचा टायमिंग असेल सकाळी 7:30 ते 12 वाजता. सर, माझं सकाळी कॉलेज असतं, मला नंतर बघता येईल का? तो हो, ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असेल. लाईव्ह लेक्चर सुद्धा होतील आणि त्याच्यानंतर रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा
वर्षभरासाठी अवेलेबल तुमच्यासाठी राहतील, वर्षभरासाठी. कारण तुम्ही 3-4 महिन्यामध्ये फक्त सिलेबस शिकू शकता, 4-6 महिन्यामध्ये थोडीफार प्रॅक्टिस करू शकता. पण तुम्हाला व्यवस्थित पूर्ण सिलेबस शिकून घ्यायचा असेल, त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करायची असेल, पुन्हा पुन्हा लेक्चर्स तुम्हाला बघायचे असतील, तर वर्षभरात अनलिमिटेड व्ह्यूज सहित पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये वर्षभराची व्हॅलिडिटी देऊन तुम्हाला जी बॅच आपण कमीत कमी दरात देत आहोत ती म्हणजे काय, अव्हेंजर्स बॅच 1. तर या बॅचचा टायमिंग असणार आहे सकाळी 7:30 ते 12. सर व्हॅलिडिटी किती, हा खूप मोठा प्रश्न पोरांनी मला विचारला होता. व्हॅलिडिटी या बॅचची 6 महिने, 8 महिने, 9 महिने, 10 महिने, 11 महिने नाही तर कंप्लीट 12 महिने, म्हणजे 1 वर्षाची कंप्लीट व्हॅलिडिटी तुम्हाला असेल. 1 वर्षाची व्हॅलिडिटी असेल, लक्षात ठेवा. का? कारण हा सिलेबस शिकून घ्यायला 4-6 महिने लागतात. मी पुन्हा सांगतो. पुढे याची प्रॅक्टिस करायला पुन्हा 4-6 महिने आपल्याला हळू बेसिसवरती लागतातच. त्यामुळं वर्षभर तुम्हाला क्वांट, रिझनिंग, इंग्लिश त्याच्यासोबत ॲग्रीकल्चर आणि जनरल अवेअरनेस याची वर्षभर तयारी तुम्हाला करायची आहे आणि वर्षभराची व्हॅलिडिटी त्यामुळे आपण या ठिकाणी दिलेली आहे. जाऊयात पुढे आपण थोडंसं. आता सर या बॅचची फीज काय असणार आहे? तर सगळ्या लेकरांनाच माहिती आहे, की याच्या आधी आपण जी अनाउन्समेंट केली होती, त्या प्रत्येक अनाउन्समेंटमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, की रिव्हॉल्युशनरी असणार आहे. त्यामुळं गावाखेड्यातील, चांदा बांध्यावरील अतिशय गरीब ज्या ठिकाणाहून येणारे विद्यार्थी आहेत, त्या प्रत्येक ठिकाणच्या विद्यार्थ्याला ही बॅच परचेस करता येणार आहे. बरोबर आहे का? क्योंकि हम लोगों ने सुना था कि अरे भैया राजा का बेटा राजा नहीं बनेगा, वही बनेगा जो हकदार है. आणि त्याच्यामुळं या ठिकाणी अतिशय अल्प दरात, स्वस्त दरात है की नाही, अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी बॅच देत आहोत. 2 ऑप्शन्स आहेत. पहिलं, आपण जनरल बँकिंगसाठी एक कंप्लीट बॅच देत आहोत, मोड कंप्लीटली ऑनलाईन. जनरल बँकिंगसाठी इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस हे 4ही विषय तुम्हाला मिळणार आहेत फक्त आणि फक्त ₹6,000 एवढ्या फीसमध्ये, एवढ्या नाममात्र फीसमध्ये. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, कारण हे सगळ्यात मोठं रिव्हॉल्युशन होतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की ॲग्रीकल्चरच्या विद्यार्थ्यांसाठी काय सर? तर मग ॲग्रीकल्चरच्या विद्यार्थ्यांसाठी एक सब्जेक्ट आपण ॲडिशन करतोय आणि या ठिकाणी इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, जनरल अवेअरनेस आणि ॲग्रीकल्चर या पद्धतीने साधारणतः ₹8,000 फीस तुम्हाला असणार आहे. पण सर याच्यात आम्हाला काय काय मिळणार आहे ते पण एकदा सांगा. तर बघूया आपण. जनरल बँकिंगची फीस आपली या ठिकाणी ₹6,000 आहे आणि एएफओ प्लस जनरल बँकिंगची फीस जी आहे ती फक्त आणि फक्त ₹8,000 फीस आहे, पण 1 वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत. जाऊया पुढे आपण आता थोडंसं, कारण याचा सिलेबस सुद्धा शिकवायला तुम्हाला 4-6 महिने व्यवस्थित लागतात. प्रॅक्टिस करायला वेळ लागतो. पुढच्या वर्षीच्या एक्झाम म्हणजे या वर्षीच्या एक्झाम संपवल्यानंतर पुढच्या वर्षीच्या एक्झाम देण्यासाठी सुद्धा तुम्हाला तेवढा वेळ त्या ठिकाणी लागतो. जाऊया आपण पुढे थोडंसं आता, की सर आता सगळ्यात महत्वाचा एक्साइटिंग पार्ट जो आहे तो म्हणजे काय, बी कम्फर्टेबल विथ युअर फॅकल्टीज, विथ युअर एक्सपर्ट्स. कारण इथं असलेला प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या सेगमेंट मधला एक्सपर्ट आहे. बरोबर आहे का? आतापर्यंत ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट्सनी, म्हणजे मी स्वतः ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट असल्यामुळे आतापर्यंत ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट्सनी माझ्यावरती आतापर्यंत डोळे झाकून विश्वास ठेवलेला आहे. विश्वास ठेवा इथून पुढे सुद्धा. तुमच्या विश्वासाला इथून पुढे सुद्धा तडा जाणार नाही. कारण प्रत्येक गोष्टींची रिस्पॉन्सिबिलिटी, मी पुन्हा एकदा वाक्य जाणीवपूर्वक वापरतोय, प्रत्येक विद्यार्थ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन इथून पुढेही अल्फा कोचिंग विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करणार आहे. तर कोण कोण असणार आहेत सर फॅकल्टीज याच्यामध्ये? तर वेल नोन फॅकल्टीज सगळ्या विद्यार्थ्यांना यांच्या बाबतीत तर माहित आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपले प्रदीप पाटील सर, म्हणजे यांच्या बाबतीत बोलायचं म्हणजे सूर्याकडे पाहून आपण लहान तोंडी मोठा गॅस घ्यायचा असं होईल. कारण जेवढ्या सगळ्या बँकिंग इंडस्ट्रीमध्ये किंवा जेवढेही महाराष्ट्रामध्ये असलेली लोक आहेत, या सगळ्या लोकांचा अनुभव जरी मिळवला तरी सुद्धा एवढा अनुभव होणार नाही. एवढा 24 वर्ष शिकवण्याचा अनुभव, एवढं 24 वर्ष शिकवण्याचा अनुभव. आणि तुम्ही बँकिंगचं इंग्लिश असं नाव जरी सर्च केलं, बँकिंग इंग्लिश इन मराठी, तरी सुद्धा तुम्हाला सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती एकमेव नाव मिळेल, ते म्हणजे प्रदीप पाटील सर. यांच्या बाबतीत मला वाटतं हे सांगण्याची गरज नाही, कारण सगळ्यात मोठं क्वालिफिकेशन काय, तर आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना बँकिंग इंडस्ट्रीमधून सिलेक्शन घेण्यासाठी ज्या व्यक्तीने मदत केलेली आहे, हजारो विद्यार्थी, म्हणजे महाराष्ट्रात मला वाटतं किंबहुना आपण जसं म्हणतो ना, की असं गावच नाही जिथं आमचं नावच नाही, बरोबर आहे का? तशी बँकच नाही की ज्या ठिकाणी आपला विद्यार्थीच नाही. प्रदीप पाटील सर इंग्लिशचे एक्सपर्ट सर, म्हणजे ते मला म्हणायची गरज नाही. एम.ए. इंग्लिश सेटनेट सरांचं झालेलं आहे. आय.एस. लंडन, केम्ब्रिज, सेल्टा सरांचं झालं. त्याच्यानंतर IELTS सर्टिफाईड ट्रेनर आहेत सर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की बाबा 24 वर्ष शिकवण्याचा अनुभव आहे. आणि या सगळ्यात मोठ्या क्रांतिकारी निर्णयामध्ये जो सगळ्यात मोठा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने घेतलेला क्रांतिकारी निर्णय आहे, त्याच्यात खूप मोठा वाटा किंवा किंबहुना सरांनी तो निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसेल प्रदीप पाटील सर. बरं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की इंग्लिशच्या बाबतीत तुम्हाला जसं इंग्लिश ड्राईव्हमध्ये ज्या टेस्ट आहेत, ज्या प्रत्येक विद्यार्थी सिलेक्शन होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला तुम्ही विचारावं, की सर तू काय केलंयस? तर ते एकमेव सांगेल, की मी इंग्लिश ड्राईव्हच्या टेस्ट दिलेल्या आहेत. त्या इंग्लिश ड्राईव्हच्या टेस्ट तुम्हाला या ॲपमध्ये फ्री मिळणार आहेत. त्या इंग्लिशचं सरांचं कंप्लीट टीचिंग
प्री प्लस मेन्स ऍक्च्युअल आणि सोबत सोबत हायर रिझनिंग सुद्धा सर तुम्हाला शिकवणार आहेत. मी पुन्हा एकदा जाणीवपूर्वक सांगतोय, इंग्लिशचा कम्प्लीट पार्ट, इंग्लिशच्या बाबतीत तुमचं प्री प्लस मेन्सची तयारी, त्याच्यानंतर हायर रिझनिंग आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंटरव्ह्यूचा भाग. कारण तो एक रोल सध्या खूप मोठा आहे. त्यामुळे इंटरव्ह्यूचा प्रत्येक भाग, मग तो एचआरचा भाग असो किंवा तो तुमचा ऍक्च्युअल मॉक इंटरव्ह्यू घेण्याचा भाग असो, हे प्रदीप पाटील सर जाणीवपूर्वक या ठिकाणी करणार आहेत. म्हणजे मला वाटतं बँकिंग इंडस्ट्रीतला मोस्ट लिजेंडरी पर्सन म्हणजे प्रदीप पाटील सर हे तुम्हाला इंग्लिश कम्प्लिटली शिकवणार आहेत. नंबर 2 कोण आहे सर? मी स्वतः च्या विद्यार्थ्यांना मला वाटतं महाराष्ट्रातला असा ऍग्रीकल्चरचा विद्यार्थी नसावा की जो मला ओळखत नाही. अपने मुह मिया मिठू बोले याच्यापेक्षा मी साध्या सोप्या सरळ भाषेत अति सामान्य पद्धतीने मी तुम्हाला सांगू इच्छितो. माझं एमएससी ऍग्रीकल्चर इकॉनॉमिक्स डॉक्टर पीडीके अकोला कंप्लीट करू शकलो नाही कारण मल्टिपल जॉब लागत गेलेत. बँक ऑफ इंडियामध्ये ॲज अ ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून 2 वर्षाच्या आसपास मी जवळपास काम केलंय आणि शिकवण्याचा अनुभव हा मागच्या 12 वर्षापासूनचा आहे बँकिंग इंडस्ट्रीच्या आसपास. पण जर टोटल अनुभव म्हटला तर 2012 पासून मी टीचिंग सेगमेंटमध्ये आहे आणि आता 2026 आहे. असा प्रदीर्घ अनुभव ऍग्रीकल्चरच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना एकदम बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत, एक फंडामेंटल पासून तर कम्प्लीट प्रो व्हर्जन पर्यंत पोहोचवण्याचं काम ऍग्रीकल्चरच्या माध्यमातून होणार आहे. बरं, ऍग्रीकल्चरच्या टीम मध्ये मी एकटाच आहे का? तर ऑब्व्हियस आहे नाही. आणि या वर्षीपासून ऍग्रीकल्चरमध्ये सुद्धा रिव्हॉल्युशन होणार आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगतोय, ऍग्रीकल्चरचे वर्षभर मी सांगतोय तुम्हाला एक नाही तर मल्टिपल लेक्चर्स होतील. एका दिवसात एक नाही तर 2-2 लेक्चर्स होतील. म्हणजे जेणेकरून आयडीबीआय डबल पर्यंत तुम्हाला बऱ्यापैकी सिलेबस कंप्लीट करता येईल. त्याच्यासोबत सोबत आयबीपीएस एएफओच्या महिना, दीड महिना, 2 महिने आधी सिलेबस कंप्लीट करता येईल. ऍग्रीकल्चरमध्ये तुम्हाला टीचिंग आहे, लेक्चर्स आहेत, टेलिग्राम सेशन्स आहेत, तुम्हाला तुमचे स्टडी मटेरियल आहे. याच्या सोबत सोबत माझ्या सोबत सोबत एक्सपर्ट फॅकल्टीज अजून कोण कोण आहेत प्रत्येकाचा फोटो म्हणजे मी इथे लावलेला नाहीये, पण पुढच्या स्लाइड्स मध्ये तुम्हाला दिसेल. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे काय, योगेश निकम सर ज्यांचं पीएचडी ऍग्रीकल्चर इकॉनॉमिक्स राहुरी विद्यापीठातून झालेला आहे. योगेश निकम सर तुमचा सोशलचा जो भाग आहे जसं एक्सटेन्शन इकॉनॉमिक्स तो शिकवतात. अक्षय मिरगुडे सर ज्यांचं आयडीबीआय डब्ल्यू म्हणून स्वतःच सिलेक्शन झालेलं आहे, आम्ही लक्षात घ्या. कोणीही फॅकल्टी तोंड उचलून तुम्हाला शिकवणार नाही. स्वतःचं सिलेक्शन झालेले लोक, स्वतःची गुणवत्ता सिद्ध केलेले लोकच या ठिकाणी तुम्हाला शिकवतील. त्याच्यानंतर अक्षय मिरगुडे सर आयडीबीआय डब्ल्यू ज्यांचं फायनल सिलेक्शन झालेलं आहे. शिकवण्याचा अनुभव सर थोडाफारच असेल नाही, शिकवण्याचा अनुभव मागच्या 4 ते 5 वर्षांपासूनचा आहे. त्याच्यानंतर आहेत तिसऱ्या मॅडम म्हणजे अक्षय मिरगुडे सर तुमचं हॉर्टिकल्चर जेनेटिक्स प्लांट ब्रीडिंगचा काही भाग यावर्षी घेणार आहेत. तिसरा नंबर आहे ते म्हणजे आपल्या शिवणकर मॅडम. शिवणकर मॅडम ह्या तुम्हाला जेनेटिक्स प्लांट ब्रीडिंगचा पोर्शन जो आहे, जो बॉटनीचा पोर्शन आहे तो या ठिकाणी शिकवणार आहेत. कॉलेजेसला प्राध्यापक म्हणून शिकवलेला आहे. स्वतः मल्टिपल एएफओचे इंटरव्ह्यूज दिलेले आहेत. कारण ज्या वेळेस मॅडम शिकवण्याच्या सेगमेंटमध्ये आल्या त्यावेळेस फॉर द फर्स्ट टाइम मॅडम इंटरव्ह्यूच्याच माध्यमातून माझ्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. त्याच्यानंतर आहेत आपल्या दीपाली पैठणे मॅडम, मिनी व्हर्जन ऑफ कोंगे सर म्हणतात. एंटमॉलॉजी पॅथॉलॉजीचा जो भाग आहे तो दीपाली पैठणे मॅडम या ठिकाणी घेणार आहेत. आणि सर हे असं रॅन्डम होणार आहे का? नाही, प्रत्येक सरांकडे स्वतःची स्क्रीन आहे, तिथून ते शिकवणार आहेत. त्याच्यामुळे ऍग्रीकल्चर हे यावर्षी किती भयानक होणार आहे याचा तुम्ही विचार करू शकता. येणाऱ्या ऍग्रीकल्चरच्या सगळ्याच परीक्षा, मग त्याच्यात आयडीबीआय डब्ल्यू असो, एएफओ असो, कृषी सेवक असो किंवा तुमच्या असलेले सीडब्ल्यूसी असो, एफसीआय असो, या प्रत्येक परीक्षांची तयारी तुम्हाला या बॅच मधून कळायला मिळणार आहे. त्यामुळे हे सगळेच लोक याच्यासोबत सोबत शुभम दराडे सर असतील, याच्यासोबत सोबत आकाश पाटील सर असतील. शुभम दराडे सर स्वतः आयडीबीआय मध्ये आहेत, हे टेलिग्राम सेशन कंडक्ट करतात. त्याच्यानंतर आकाश पाटील सर स्वतः ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर पंजाब नॅशनल बँक आहेत, ते सुद्धा तुमच्या टेलिग्राम सेशन आणि क्विजेस घेतात. याच्यासोबत सोबत शुभम पोहेकर सर असतील, जे स्वतः तुमचं टेलिग्राम सेशन्स आणि बाकीच्या कंटेंट डेव्हलपमेंटसाठी मदत करतात. बीएचयू युनिव्हर्सिटीमध्ये ऍग्रीकल्चर रँक 1, हॉर्टिकल्चर रँक 1, एबीएम रँक 1 घेतलेला माणूस म्हणजे शुभम पोहेकर सर आपले जुने स्टुडंट आहेत. ठीक आहे, तर हे सगळे लोक तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहेत. कॉम्प्रिहेन्सिव्ह ऍग्रीकल्चरच्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेलो आहे. मला वाटतं हे सगळ्यात महत्वाचा भाग आहे. स्वतःला सिद्ध करण्या जे केलेली एकमेव टीम तुम्हाला या ठिकाणी दिसेल. आता मुद्दा येतो तो म्हणजे काय, की सर क्वांट आणि रिझनिंग ज्यांनी पहिल्यांदा ऑनलाईन टेस्ट कशी द्यायची, कशा पद्धतीनं मेन्सच्या टेस्ट अप्रोच असायला पाहिजे, म्हणजे यांना क्वांटचं जादूगार म्हणून विद्यार्थी ओळखतात. क्वांटचं जादूगार म्हणून ओळखतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, अमित पाटील सर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड तुमचा विषय या ठिकाणी शिकवणार आहेत. बी कम्प्युटर स्वतः इंजिनिअरिंग झालेला आहे. 9+ इयर शिकवण्याचा अनुभव आहे, ऍक्च्युअली शिकवण्याचा अनुभव आहे. 99.99% एमबीए सीईटीला, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना एमबीए करायचं त्यांना सुद्धा ही बॅच सुटेबल आहेच. का बरं सर? कारण सिलेबस बऱ्यापैकी तुम्हाला सिमिलर दिसेल. याच्यासोबत सोबत 99.96%
कॅट मध्ये तुम्हाला दिसेल. महत्वाची गोष्ट म्हणजे काय, हजारो विद्यार्थ्यांना आतापर्यंत गव्हर्नमेंट जॉब पर्यंत पोहोचवण्यासाठी सरांनी मदत केली आहे. आणि सगळ्यात जास्त आपल्या लेकरांना भीती कशाची असते, गणिताची, बरोबर आहे का? नियती बदला घेते, गणित करावं लागेल. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू का, अतिशय बेसिक पासून म्हणजे बे एके बे पासून तर तुम्हाला पट 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 तोंडी उत्तरं कशी काढायची आणि तोंडी उत्तरं काढून कशा पद्धतीने ऑनलाईन मॉक द्यायच्या, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कोण शिकवणार आहेत? अमित पाटील सर शिकवणार आहेत. विषय कोणता? क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. जबरदस्त असं स्टडी मटेरियल कंटेंट हे तुम्हाला अमित पाटील सर देणार आहेत. पुढे जाऊयात आपण आता. पुढचे फॅकल्टी कोण आहेत सर? शंकर मापारी सर, बरोबर आहे का? ज्यांचं नावच दर्जा म्हणून फार फेमस आहे, बरोबर आहे का? दर्जा म्हणून. शंकर मापारी सर हे विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात जास्त प्रसिद्ध कशातून झालेले आहेत? तर ते त्यांचा विद्यार्थ्यांना दिला जाणारा वेळ. बरोबर आहे का? म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय? विद्यार्थ्यांमध्ये राहणं, विद्यार्थ्यांसाठीच कंटिन्यू काम करत राहणं. मग त्या वेगवेगळ्या माध्यमातून YouTubeवरती लेक्चर घेणं असो, वेगवेगळ्या माध्यमातून टेलिग्राम सेशन्स असो, ॲक्चुअल ऑनलाईन मेन्स लेव्हलच्या मॉक देणं असो, बरोबर आहे का? म्हणजे विद्यार्थ्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर जिथं कमी तिथं आम्ही, असा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कानाकोपऱ्यातून विद्यार्थ्यांसाठी उभा राहिलेला माणूस म्हणजे शंकर मापारी सर. सांगण्याचं तात्पर्य, आतापर्यंत बँकिंगच्या परीक्षा दिलेल्या आहेत का? तर हो, दिलेल्या आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, स्वतः BSc ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहेत सर. IDBI एक्झिक्युटिव्ह म्हणून सिलेक्शन, डबल JB क्लर्क म्हणून सिलेक्शन, सिटी युनियन बँकेमध्ये रिलेशनशिप मॅनेजर म्हणून काम केलेलं आहे. बँकिंग इंडस्ट्रीला मागच्या बऱ्याच वर्षापासून पाहतात. स्वतःचे सिलेक्शन घेतलेले आहेत, ऑनलाईन मॉक दिलेले आहेत आणि त्या मॉकमध्ये आउट ऑफ मार्क्स घेतलेले आहेत. याच्यासोबत सोबत ऍक्च्युअल परीक्षा दिलेल्या आहेत, त्या परीक्षांमध्ये सुद्धा आउट ऑफ मार्क्स घेतलेले आहेत शंकर मापारी सर. आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा भाग म्हणजे काय, की सर जनरल अवेअरनेसच्या बाबतीत जे तुम्ही बोलणार होते त्याचं नेमकं काय? जनरल अवेअरनेस. मी तुम्हाला म्हणलं होतं, की बाबा ज्यावेळेसही तुम्हाला सोल्युशन देण्यात येईल, बरोबर आहे का? कुठलेही तुम्हाला एक मुद्दा सांगतोय मी सिंपल. जनरल अवेअरनेसची जेही विद्यार्थी तयारी करतायत, अशा विद्यार्थ्यांनी त्यांना आवडणारे कुठलेही 2 रिसोर्सेस वापरले तर खूप चांगला आहे, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात. कुठलेही आवडणारे 2 रिसोर्सेस तुम्ही यूज करू शकता. याच्यामध्ये सगळ्यात प्रामुख्यानं विद्यार्थ्यांसाठी, सगळ्यात प्रामुख्यानं आतापर्यंत नॅशनल लेव्हलला ज्यांचं नाव बँकिंग इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या रिस्पेक्टनं घेतलं जातं, सरांसोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, दररोज सकाळी सरांसोबत हजारो विद्यार्थी YouTube लाईव्हला जोडल्या जातात. महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण भारतामध्ये ज्यांनी बँकिंग इंडस्ट्रीमध्ये क्रांती केली होती ते म्हणजे अड्डा 247 यांचा जो मुख्य प्लॅटफॉर्म आहे, या प्लॅटफॉर्मवरती हजारो विद्यार्थ्यांना शिकवणारे. आणि मला वाटतं YouTube लाईव्हला थोडेफार म्हणजे 10,000 12,000 हजार विद्यार्थी त्यांच्या राहतात, शिकतात. असे सगळ्यांच्या परिचयाचे असलेले आशिष गौतम सर यांच्या बाबतीत अजून एक एक्साइटिंग न्यूज तुम्हाला खूप लवकर मिळेल. जनरल अवेअरनेसच्या बाबतीत खूप लवकर तुम्हाला एक अजून चांगली न्यूज मिळेल. आशिष गौतम सर तुम्हाला काय काय शिकवणार आहेत? कारण जनरल अवेअरनेसची तयारी करत असताना स्टॅटिक जीकेचा पोर्शन शिकणं गरजेचं आहे. ज्या गोष्टी बदलत नाहीत, बरोबर आहे का? जसं कंट्री कॅपिटल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, जसं काझीरंगा नॅशनल पार्क हे राष्ट्रीय उद्यान कुठे आहे, अशा पद्धतीच्या स्टॅटिक जीकेच्या गोष्टी. कारण जनरल अवेअरनेस शिकत असताना पहिल्यांदा फाउंडेशन क्लिअर पाहिजे, मग त्याच्यानंतर आपण पाहतो की त्याच्यानंतर त्याच्यावरती करंट अफेअर्स, याच्या सोबत सोबत एक्झामला अलीकडच्या काळामध्ये विचारल्या जाणारे बँकिंग अवेअरनेस आणि याच्या सोबत सोबत फायनान्शियल अवेअरनेस, ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी, ह्या चारही गोष्टी तुम्हाला सर शिकवणार आहेत. स्टॅटिक जीके, कारण आत्ताचा पेपरचा ट्रेंड जर तुम्ही यावर्षीचा पाहिलात तर तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येईल, की स्टॅटिक जीकेचे प्रश्न सुद्धा पेपरमध्ये विचारले जातात. करंट अफेअर्समध्ये गव्हर्नमेंट स्कीमवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात, करंट अफेअर्स सुद्धा विचारल्या जातं, पण बँकिंग अवेअरनेस सुद्धा विचारल्या जातं, फायनान्शियल अवेअरनेस सुद्धा विचारल्या जातं. या सगळ्याच गोष्टी तुम्हाला आशिष गौतम सर यांच्या बॅचमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. मग आता हे कसं होणार आहे, काय होणार आहे? तर टिपिकली जेही विद्यार्थी आपल्या अल्फा कोचिंगला रजिस्टर्ड करणार आहेत त्यांना सरांची बॅच ही त्या बॅचमध्ये फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. बॅचेसच्या डेमो लेक्चरच्या दिवशी मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगेल. बरं, जाऊयात पटकन आता पुढे, की सर याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर सर काय काय सॅलियंट फीचर्स म्हणजे अल्फा कोचिंगच्या मार्फत काय काय विद्यार्थ्यांना मिळणार आहे? सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे काय, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार आहेत. नंबर 2, फ्री टेस्ट सिरीज तुम्हाला इन ॲप मिळणार आहेत. 3, सर प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू अशा पद्धतीने तयारी होणार आहे. नंबर 4, पर्सनल डाऊट क्लिअरिंग सेशन, म्हणजे पर्सनल डाऊट क्लिअरिंग सेशन सर कसे, टेलिग्रामच्या मार्फत किंवा फॅकल्टीला डायरेक्ट कॉल करून सुद्धा तुम्ही विचारू शकता. किंवा तुम्हाला शीट सोडवायला दिल्यात, त्या तुम्ही सोडवल्यात, सर मला 14 नंबरचा प्रश्न समजला नाही, पुन्हा तुम्हाला क्लासमध्ये समजावून सांगण्यात येईल. स्पेशल वेगळे डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा तुमचे होणार आहेत. स्टडी मटेरियल सगळे बुक्स तुम्हाला मिळणार आहेत. याच्यासोबत सोबत क्लासरूम नोट्स या PDF मिळणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं काय, तुम्हाला अजून सर एक्सक्लुझिव्हली काय काय गोष्टी मिळणार आहेत ते पण सांगतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, ऑफलाईन काउन्सिलिंगसाठी विद्यार्थी येऊ शकतात, ज्याचा ऍड्रेस मी पुढच्या स्लाइडवरती देईन. ऑफलाईन काउन्सिलिंगसाठी विद्यार्थी येऊ शकतात. सर माझी बॅच ऑनलाईनच आहे. मग मी ऑफलाईन कसं, जे छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणारे विद्यार्थी आहेत ते ऑफलाईन काउन्सिलिंगसाठी येऊ शकतात, विचारू शकतात. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. टेलिग्राम सेशन्स
रिझनिंगचे टेलिग्राम सेशन्स वेगळे, ऍग्रीकल्चरचे टेलिग्राम सेशन्स वेगळे, याच्यासोबत सोबत क्वांटचे टेलिग्राम सेशन्स वेगळे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. सर इंग्लिश ड्राईव्हच्या टेस्ट ह्या अल्फाच्या ॲपमध्ये तुम्हाला मिळणार आहेत फ्री ऑफ कॉस्ट या बॅचमध्ये. 6,000 रुपयात काय काय घेणार आहे माऊली तुम्ही? 6,000 रुपयात काय काय घेणार आहे अजून? बरं, स्पेशल पीडीएफ फॉर द क्वांट प्रॅक्टिस अँड रिझनिंग प्रॅक्टिस. तुम्हाला हजारो प्रश्नांच्या पीडीएफ ह्या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत तुमच्या प्रॅक्टिससाठी, ऍक्च्युअल प्रॅक्टिससाठी. बरं, सर प्रॉपर प्री आणि मेन्सची प्रॅक्टिस म्हणजे फक्त असं नाही की बा फक्तच प्री शिकवतोय, फक्तच मेन्स शिकवतोय, नाही. प्रीची तयारी तेवढ्याच जोरात, मेन्सची तयारी तेवढ्याच जोरात. म्हणजे प्री, ऍक्च्युअल मेन्स लेवल या लेवलनी तुम्हाला वरती घेऊन गेलं जाणार आहे. बरं सर, अजून याच्यात महत्वाची गोष्ट काय? सर तुम्ही म्हणले होते ऑफलाईन काउन्सिलिंग अवेलेबल आहे. मग ऍड्रेस काय आहे आपला? आपलं जे नवीन लोकेशन आहे ते कुठं आहे नेमकं आत्ताचं? तर सेकंड फ्लोअर चौधरी चेंबर्स अपोजिट टू यशवंतराव चव्हाण नाट्यगृह. मी पुन्हा एकदा सांगतोय, अपोजिट टू यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पैठण गेट, छत्रपती संभाजीनगर. सर एखादा कॉन्टॅक्ट नंबर आम्हाला याच्या माध्यमातून मिळेल का, की जिथं आम्ही संपर्क करू शकतो? हो, जसं त्याच्यापूर्वी मी तुम्हाला एकदा हे पण सांगतो सर, स्टडी मटेरियलचं काय, पीडीएफ नोट्स तुम्हाला मिळतील. तुम्हाला बुक्स जे आहेत हे घरी पाठवण्यात येतील. म्हणजे तुम्हाला कंटेंटचा ताणच नाही ना, कंटेंटचा ताणच नाही माऊली. एवढं कंटेंट आहे की तुम परेशान हो जाना. अब बढ़ते थोडासा आगे, प्रिंटेड बुक्स तुम्हाला या माध्यमातून मिळतील. पुढे जाऊया आपण थोडंसं. सर हे लेक्चर्स आम्हाला कुठे बघता येतील? 2 पद्धती आहेत. मी पुन्हा एकदा सांगतोय 2 पद्धती आहेत. एक हे ऑर आहे, ऑर. एक तर तुम्ही लॅपटॉप वरती विंडोज वरती ऍक्सेस घेऊ शकता. विंडोज याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, ती एकदा बघाल. विंडोज तुम्हाला या ठिकाणी मिळेल. विंडोज वरती म्हणजे लॅपटॉप वरती ऍक्सेस मिळेल, किंवा लॅपटॉप आणि मोबाईल नाही, लॅपटॉप किंवा तुम्हाला ऍक्सेस मिळेल मोबाईलवरती, तोही अँड्रॉइड. ठीक आहे सर. व्हॉट अबाउट iOS? तर iOS साठी आपलं ऍप अजून बनलेलं नाहीये. त्यामुळे आयदर लॅपटॉप किंवा मोबाईल वरती तुम्हाला ऍक्सेस मिळणार आहे. सर विंडोजची वेगळी लिंक तुम्हाला याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, आणि अल्फा कोचिंगच्या असलेल्या ऍपची लिंक सुद्धा तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे. बरं, जाऊया पुढे आपण थोडंसं. सर हाऊ टू परचेस द बॅच? काही नाही, सिंपल तुम्हाला काम काय करायचंय, अल्फा कोचिंगचं आपलं ऍप जे आहे ते डाउनलोड करायचं. याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेलं आहे. अल्फा कोचिंगचं ऍप डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला स्वतःचा नंबर त्या ठिकाणी रजिस्टर करायचा आहे, जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल. रजिस्टर केल्यानंतर कोर्सेस वरती तुम्हाला एक्झाम विचारेल, कोणती एक्झाम सिलेक्ट करायची आहे. तिच्यात तुम्ही बँक एक्झाम सिलेक्ट करायची आहे. कोर्सेसमध्ये जायचंय, तिथे तुम्हाला तुमचा कोर्स दिसेल, त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऍड्रेस विचारेल. ऍड्रेस भरायचा आहे तुमचा. का बरं? कारण तुम्हाला नोट्स वगैरे जे काही पाठवायचे तिकडे. तर ऍड्रेस भरायचा आहे, पिनकोड व्यवस्थित टाकायचा आहे. त्याच्यानंतर कन्फर्म करायचंय. कन्फर्म केल्यानंतर मग पुढे काय? तर कन्फर्म केल्यानंतर मग तुम्हाला पेमेंटच्या ह्याच्यावरती घेऊन जाईल ते. तिथं पेमेंट करायचंय. जसं आता 6,000 रुपये फी आहे, तर प्लस मला वाटतं 100-125 रुपये काहीतरी इंटरनेट हँडलिंग चार्जेस त्या ठिकाणी लागतील. तेवढे आपल्याला बिअर करावे लागतील. त्या पद्धतीनं सर ही फीस एक्सक्लुडिंग जीएसटी का इन्क्लुडिंग जीएसटी आहे? ही सगळी फीस इन्क्लुडिंग जीएसटी आहे. म्हणजे 18% जीएसटी आहे. स्टुडंट नाही, तर हे क्लास भरणार आहे. हे पण सांगतोय मी क्लिअर कट. बरं, पुढे जाऊयात आपण आता. याच्या बाबतीत काहीही डाऊट आला तर मग कसं सर? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सर याचे डेमो लेक्चर्स आहेत का? कारण काही विद्यार्थ्यांसाठी मी नवीन असेल, काही विद्यार्थ्यांसाठी असं होऊ शकतं शंकर सर नवीन असतील, काही विद्यार्थ्यांसाठी अमित सर नवीन असतील. तर याचे डेमो लेक्चर्स आम्हाला कुठं पाहायला मिळणार आहेत? याचे 3 दिवस डेमो लेक्चर्स है ना, 12 मार्च, 13 मार्च आणि 14 मार्च या 3 दिवस अल्फा कोचिंगच्या युट्यूब चॅनलवरती, अल्फा कोचिंग हे नाव सर्च करायचं, छत्रपती संभाजीनगर. याचं टेलिग्राम आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. युट्यूबची लिंक ऑलरेडी युट्यूबवरच पाहताय. इंस्टाग्रामची लिंक याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता महत्वाचा मुद्दा, की सर जर समजा मला एखाद्या विषयाची स्पेशल बॅच घ्यायची असेल, की सर जर समजा मला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड स्पेशल बॅच पाहिजे, मला लॉजिकल रिझनिंगची स्पेशल बॅच पाहिजे, किंवा मला इंग्लिशची स्पेशल बॅच पाहिजे, किंवा मला ॲग्रीकल्चरची स्पेशल बॅच पाहिजे. अशा पद्धतीनं जर मला सपोज स्पेशल बॅच पाहिजे असेल, तर अशा कंडिशनमध्ये काही आहे का? तर हो, 100%. जसं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडची तुम्हाला स्पेशल बॅच घ्यायची असेल अमित सरांची, तर त्याची फीस 2,500 रुपये असणार आहे. मग त्याच्यात क्वांटच्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. सर नाही, मला लॉजिकल रिझनिंगची जर सपोज शंकर सरांची बॅच घ्यायची असेल, तर त्या केसमध्ये 2,500 रुपये फीस असेल आणि स्पेशल बॅच तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. सर इंग्लिशची जर मला स्पेशल बॅच घ्यायची असेल, तर इंग्लिशची स्पेशल बॅच घ्यायची असेल तर तुम्हाला त्याची 3,000 रुपये फीस असेल, आणि ॲग्रीकल्चरची स्पेशल बॅच घ्यायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 2,500 रुपये फीस असेल. सर हे सोडून जर सपोज मला काही अडी-अडचणी आल्याच, तर मग अशा केसमध्ये नेमकं काय करायचं? तर अशा केसमध्ये एक ऑप्शन आहे, तो म्हणजे काय, की सर मला कॉल करायचा असेल, किंवा मला अजून इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, किंवा माझे काही डाऊट आहेत, किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला काहीतरी टेक्निकल इश्यू येतोय, अशा केसमध्ये मी काय करायला पाहिजे? तर 2 नंबर मी तुम्हाला देतोय, 84 82 82 82 34. बरोबर आहे का? 84 82 82 82 34. काहीतरी चुकतंय? नाही, अजिबात नाही. बरोबर नंबर आहे.
तर हा नंबर आपला इन्क्वायरीचा नंबर आहे अल्फा कोचिंगचा. आणि जर समजा तरीही काही समाधान झालंच नाही, तर हिरव्या अक्षराचा अर्थ असतो कधीही अवेलेबल. तर 77 45 01 17 69 या नंबरवरती तुम्ही कधीही खट 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 फोन लावू शकता. काहीही प्रॉब्लेम नाहीये. या दोन्ही नंबरला तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. बरोबर. हा नंबर कदाचित तुमच्याकडे असू शकतो. त्याचं नाव, माझं नाव सिद्धेश्वर कोंघे, सेव्ह करून ठेवू शकता. पण जर सरळ अडचण आलीच तर अशा केसमध्ये एखाद्या वेळी असं होईल की मी लेक्चरमध्ये असेल तर मी कॉल बॅक किंवा व्हॉट्सअपला मेसेज केला तरी सुद्धा मी रिप्लाय करेल 100%. तर भेटूया लवकरच आपल्या पुढच्या डेमो लेक्चर्समध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. कीप स्माइल. विश यू ऑल द बेस्ट. थँक यू सो मच.